दादरमध्ये पाहायला गेलं तर कबूतरखान्यांविरोधात मोठं जे आंदोलन आहे ते मराठी एकीकरण समितीचं होणार आहे। मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष स्वतः गोवर्धन देशमुख जे आपल्यासोबत आहेत। काय नेमकं आजचा संपूर्ण नियोजन आहे, कशा पद्धतीचं आंदोलन होणार आहे? आंदोलन आमचं असं आहे की कोणीतरी जैन मुनींनी शस्त्र काढण्याची भाषा केली आहे, कोणीतरी आम्ही न्यायालयाला जुमानत नाही, आमचा धर्म मोठा, कुठलंही न्यायालय मोठं नाही, अशी जी भाषा केलेली आहे ती ही राज्यामध्ये आम्ही सहन करणार नाही। राज्य हे राज्यघटनेवर चालतं, इथे न्याय, कायदा, सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राहिली पाहिजे। त्यासाठी आम्ही हे पोलीस प्रशासनाला, गृह विभागाला सांगायला जातोय। जर तुम्ही मोर्चे काढण्याची भाषा केली असेल आणि लोकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न करत असाल तर ते आम्ही सहन करणार नाही। तुम्हाला नक्कीच अधिकार आहेत मोर्चे काढायचे, परंतु ते कायद्याने काढले पाहिजे। तुम्ही 6 तारखेला जो राडा घातला, सुरी चाकू काढले, त्या ठिकाणी सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केलं, त्या ठिकाणी आमच्या महिला पोलीस भगिनींना, पोलीस बांधवांना धक्काबुक्की केली आणि हा राडा होत असताना मात्र आमचा गृह विभाग शांत बसला, पोलीस शांत बसले आणि आता मात्र मराठी एकीकरण समितीला सांगतात आंदोलन करू नका, मोर्चे करू नका। तरी देखील आम्ही त्या ठिकाणी आता पोहोचतोय। परंतु माननीय गृहमंत्री यांना विनंती आहे की हे वेगवेगळे विषय काढायचे, कुठेतरी राज्यामध्ये वेगवेगळे प्रकार करून कायदा सुव्यवस्था परिस्थिती निर्माण करायचे कोणी प्रयत्न करत असेल तर आपण यांना आवर घालावा असं मराठी एकीकरण समितीचे आम्ही विनंती करतोय। नक्कीच। मग तुमचा महत्वाचा मुद्दा असाच आहे की परवा जे आंदोलन झालंय त्यांना पाठीशी घातलं जातं आणि आम्ही स्वतः आंदोलन करतोय, त्याला कुठेतरी नोटिसा दिल्या जात आहेत, ते करू नका, म्हणजे मराठीवरती पुन्हा एकदा असा तुमचा मुद्दा आहे का? नाही, मराठी विरुद्ध जैन वगैरे हा काहीच मुद्दा नाही, हा सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न आहे। अनेक तज्ञ मंडळी, डॉक्टर मंडळींनी सांगितलंय की जे पारवे आहेत त्याला हे कबूतर म्हणून म्हणतायत, त्या पारव्यांच्या विष्ठेपासून, त्यांच्या पंखांपासून गंभीर स्वरूपाचे आजार होतात आणि या आजारांमुळे अनेकांचे मृत्यू झालेले आहेत आणि असे कोर्टाने देखील सांगितलंय की कबूतरखाना हटवला पाहिजे, कबुतरांना दाणे टाकणं बंद केलं पाहिजे आणि पालिकेने ती कारवाई केली होती। परंतु आता पोलीस काय करतायत, आमच्यावरती दडपशाही वापरतायत, आम्हाला नोटीस देतायत। मग 6 ऑगस्ट रोजी पोलीस कुठे होते हा प्रश्न आम्हाला आहे, तोच विचारायला आम्ही जातोय। नक्कीच। मात्र जर आता पोलिसांनी तरी बंदोबस्त मोठ्या प्रमाणात लावलेला आपल्याला पाहायला मिळतोय, तुम्हाला तिथे जाण्यापासून रोखलं जाईल, तुम्हाला नोटीसही दिलं जाते, पुढची भूमिका तुमची काय असेल? आमचं पोलिसांना आव्हान आहे, विनंती आहे की आपण पोलिसांनी आणीबाणी परिस्थिती निर्माण करू नये। जसं त्या दिवशी तुम्ही गप्प बसला होता, त्या दिवशी जसे गप्प बसलात, आज देखील आपण शांततेत आमचं निवेदन स्वीकारावं, आम्हाला त्या ठिकाणी आमची भूमिका मांडू द्यावी। आम्ही देखील या राज्याचे, देशाचे नागरिक आहोत आणि या मराठी भाषिक भूमीमध्ये आम्ही देखील जन्म घेतलेला आहे। तुम्ही जर एक ठिकाणी वेगळी भूमिका घ्याल, मंत्री महोदयांच्या, राजकीय सत्ताधारी लोकांच्या म्हणण्यानुसार काम करत असाल तर ते आम्ही सहन करणार नाही आणि आम्हाला आमची भूमिका मांडू द्यावी। त्यात आम्ही तुम्हाला भेटणार आहोत, निवेदन देणार आहोत आणि आमचं म्हणणं मांडणार आहोत आणि पुढे जर परिस्थिती कोणी निर्माण केली तर आम्ही मोर्चे काढणार आहोत, हे सांगायला येतोय। नक्की, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। एकंदरीत जर पाहायला गेलं तर आज थोड्याच वेळात गोवर्धनजी हे जो कबूतरखाना आहे दादर स्टेशनच्या बाहेर त्या ठिकाणी जातील। आमचं म्हणणं ऐकून घ्यावी ही प्रमुख एकच मागणी त्यांची आहे आणि ती मागणी स्वतः बोलताना आपल्याला पाहायला मिळाली। नागेशसोबत नंदकिशोर गावडे, पुढारी न्यूज, मुंबई।